आजकाल माहिती मिळवणं किती सोपं झालंय ना. हो, अगदीच सोपं झालंय. म्हणजे बघा ना, मोबाईलवर फक्त एक क्लिक केलं की संपूर्ण जगाची माहिती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. खरंय. पण अनेकदा काय होतं की ही माहिती ना एका प्रचंड धबधब्यासारखी आपल्या अंगावर कोसळते आणि एखाद्या प्रचंड धबधब्याखाली उभं राहून आपली तहान शमता येत नाही. तिथे फक्त गुदमरायला होतं. अगदी बरोबर. तिथे आपण फक्त गुदमरतो आणि माहितीचा हा असाच धबधबा आज आपल्या आजूबाजूला सतत कोसळत असतो. कसं आहे ना, मी नेहमी विचार करत होते की यातून मार्ग कसा काढायचा. हो, आणि माहितीचा हा जो अतिरेक आहे ना, तो माणसाला खूप गोंधळून टाकतो. म्हणजे आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण खूप काही वाचतोय, इंटरनेटवर पाहतोय, खूप काही ग्रहण करतोय. पण प्रत्यक्ष डोक्यात किती जातंय, त्याचं खरंच आकलन किती होतंय, हा खरा प्रश्न आहे. कारण माहिती गोळा करण्याच्या या स्पर्धेत आपण पळत सुटलोय. हो ना. पण त्यातून खऱ्या अर्थाने आणि मुळापासून ज्ञान आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती कुठेतरी हरवली आहे. किंवा असं म्हणूया की आपणच ती खूप गुंतागुंतीची करून ठेवली आहे. नक्कीच. आणि म्हणूनच या माहितीच्या पुरात तग धरून राहायचं असेल ना, तर आपल्याला एका अशा सिस्टमची गरज आहे जी माहितीला चाळणी लावून ती आपल्या मेंदूत अगदी योग्य पद्धतीने फिट करेल. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेचं आपलं मिशन एकच आहे. या सगळ्या स्रोतांचा अभ्यास करून माहितीच्या या गर्दीत गोंधळून न जाता कोणतीही कठीण संकल्पना स्वतःच्या गतीने कशी शिकता येईल याच्या एका अतिशय प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धतीची उकल करणं. आणि आश्चर्याची गोष्ट सांगू, काय? ही जी वैज्ञानिक सिस्टम आहे ना, ती आजच्या या AIच्या किंवा इंटरनेटच्या काळात शोधली गेलेली नाहीये. हा विचार खूप आधीच, म्हणजे अगदी 1950च्या दशकात प्रख्यात मानसशास्त्रज्ञ BF स्किनर यांनी मांडला होता. बापरे, 1950च्या दशकात. होय, या पद्धतीला क्रमन्वित अध्यापन पद्धती असं म्हणतात. किंवा इंग्रजीत याला आपण प्रोग्रॅम्ड लर्निंग असं म्हणतो. अच्छा, प्रोग्रॅम्ड लर्निंग. हो, आणि ही केवळ एक साधी संकल्पना नाहीये, तर विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा हा पाया कसा आहे हे या स्रोतांमधून अगदी स्पष्ट होतं. याच शिक्षकाने काय शिकवायचे यापेक्षा विद्यार्थ्याने स्वतः कसे शिकायचे या प्रक्रियेवर मुख्य लक्ष केंद्रित केले. म्हणजे 1950चं दशक, जेव्हा आजच्यासारखे प्रगत संगणक किंवा मोबाईल स्क्रीन अजिबात नव्हते, तेव्हा हा विचार केला गेलाय, हे खरोखरच खूप भारी आहे. हो ना. पण हा जो क्रमान्वित अध्यापन पद्धती हा शब्दप्रयोग आहे ना, तो ऐकायला थोडा जड वाटतोय. म्हणजे जर आपण या शब्दाचीच थोडी फोड केली तर क्रम आणि अन्वित म्हणजे एका विशिष्ट क्रमाने जोडलेले किंवा विणलेले. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे माहितीची अशी काही गुंफण करणे की ती आपोआप समजत जाईल, असं काहीसं मी म्हणू शकते का? हो, अगदी तसंच. आणि ही पद्धत नेमकी कशी काम करते आणि माणसाच्या विचार प्रक्रियेवरती कसा प्रभाव टाकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या मूळ रचनेकडे वळावं लागेल. मला इथे ना लगेच एका उदाहरणाचा विचार येतोय. जसे एखादं मोठं आणि कठीण कोड आहे, म्हणजे आपण जे पझल्स सोडवतो ना, ते सोडवताना आपण एकदम सगळे तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत नाही. जर तसं केलं तर फक्त गोंधळ उडतो. नक्कीच. आपण काय करतो, आपण आधी एक छोटा तुकडा हातात घेतो, तो कुठे बसेल याचा विचार करतो, त्याच्याशी मळता जुळता दुसरा तुकडा शोधतो आणि मग हळूहळू जोडून ते मोठं चित्र पूर्ण करतो. अगदी अचूक उदाहरण दिलं. तो कोड्यातला एक एक छोटा तुकडा म्हणजे ह्या पद्धतीतला लघुत्तम घटक, ज्याला इंग्रजीत स्मॉल स्टेप असं म्हणतात. अच्छा, स्मॉल स्टेप. हो, आणि याच मूळ रचनेवर आधारित या क्रमन्वित अध्यापन पद्धतीची 5 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, जी ही संपूर्ण शिकण्याची प्रक्रिया मानवी मानसशास्त्राला धरून कशी काम करते हे स्पष्ट करतात. यातलं पहिलं वैशिष्ट्य तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणेच हे लघुत्तम घटक हे आहे. म्हणजे ज्ञानाचा एखादा मोठा डोंगर एकदम समोर न ठेवता त्याचे छोटे छोटे भाग करणं. होय, पण यामध्ये एक विशिष्ट असं मानसशास्त्रीय कारण सुद्धा आहे. जेव्हा आपण कोणतीही नवीन माहिती घेतो ना, तेव्हा आपल्या मेंदूवर एक ताण येतो, ज्याला कॉग्निटिव्ह लोड असं म्हणतात. जर एकाच वेळी खूप सारी माहिती दिली तर मेंदू ती सरळ नाकारतो. म्हणजे तो हँग होतो एका अर्थाने. ज्ञान विद्यार्थ्याच्या डोक्यावर न लागता ती अतिशय लहान आणि सोप्या भागांत विभागली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याला ती टप्प्याटप्प्याने समजायला सोपी जाईल आणि मेंदूवर अनावश्यक असा ताण येणार नाही. हे समजायला खूप सोपं आहे. म्हणजे पूर्ण धडा एकाच वेळी वाचण्यापेक्षा एक एक परिच्छेद समजून घेणं. पण मला सांगा, एकदा तो छोटा भाग वाचला की मग पुढे काय? तिथेच या प्रक्रियेचं दुसरं आणि अत्यंत प्रभावी असं वैशिष्ट्य येतं. ते म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया, इमिजिएट फीडबॅक.
जेव्हा विद्यार्थी त्या छोट्या घटकावर विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो तेव्हा त्याचं उत्तर बरोबर आहे की चूक हे त्याला त्वरित समजतं. त्याला कोणाचीही अजिबात वाट पाहावी लागत नाही. अरे वा, हे खरंच खूप वेगळं आहे. कारण आपल्या पारंपरिक पद्धतीत बघा ना, आपण आधी वर्षभर अभ्यास करतो, मग कुठेतरी जाऊन परीक्षा देतो बरोबर. आणि मग निकाल येईपर्यंत आठवडा 2 आठवडे नुसती वाट पाहत बसतो. आणि तोपर्यंत आपण परीक्षेत काय आणि का लिहिलंय हेच आपण पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. त्या निकालाचा आणि आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेचा काही संबंधच उरत नाही. खरंय. आणि इथेच मानसशास्त्राचा तो नियम लागू होतो. तात्काळ प्रतिक्रिया मिळाल्यामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनात लगेच एक सकारात्मक बदल होतो. अच्छा. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखादं उत्तर देतो आणि ते बरोबर येतं तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. जे आपल्याला आनंद देतं. अगदी बरोबर. यामुळे एक प्रकारचा आनंद आणि आत्मविश्वास मिळतो की आपण योग्य मार्गावर आहोत. या बक्षिसाच्या भावनेतूनच शिकण्याची गती वाढते. आणि यातूनच तिसरं वैशिष्ट्य जन्माला येतं, ते म्हणजे स्वयंअध्ययन किंवा सेल्फ पेसिंग. स्वयंअध्ययन म्हणजे स्वतःच्या वेगाने शिकणे? होय, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची किंवा समजून घेण्याची गती वेगळी असते. नक्कीच. वर्गात अनेकदा असं होतं बघा, की शिक्षक वेगाने पुढे जातात आणि काही विद्यार्थी मागे पडतात. किंवा काही हुशार विद्यार्थ्यांना तो वेग खूपच संथ वाटतो. या पद्धतीत विद्यार्थी पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेनुसार शिकू शकतात. म्हणजे कुणावरही कसली सक्ती नाही. नाही, कुणाला एखादी गोष्ट एका वाचनात समजेल तर कुणाला ती 2 वेळा वाचावी लागेल. त्यांना दुसऱ्या कोणाशीही अजिबात स्पर्धा करावी लागत नाही किंवा मागे पडण्याची लाजही वाटत नाही. हे खूप छान आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा तो पियर प्रेशर असतो ना, किंवा वर्गातील इतर मुलांसोबतची जी तुलना असते ती टळून मानसिक ताण नक्कीच खूप कमी होत असेल, मला तरी असं वाटतं. हो, आणि चौथा मुद्दा या मानसिक शांततेशी जोडलेला आहे. चौथं वैशिष्ट्य आहे सक्रिय सहभाग, म्हणजे ॲक्टिव्ह रिस्पॉन्स. पारंपरिक पद्धतीत विद्यार्थी अनेकदा केवळ निष्क्रियपणे वाचत बसतात. ओहो, हे मला चांगलंच माहितीये. आपण सगळेच कधी ना कधी एकाच पानावर 10 मिनिटे अडकलेलो असतो. हो ना. आपले डोळे नुसते ओळींवरून फिरत असतात, पण डोक्यात कुठेतरी बाहेरच्या जगाचा विचार सुरू असतो. आणि मग अचानक आपल्याला जाणीव होते की आपण मागच्या 10 मिनिटात काय वाचलंय यातलं एक अक्षरही आपल्या लक्षात नाहीये. अगदी बरोबर. ती निष्क्रिय अवस्था या पद्धतीत शक्यच नाहीये. येथे केवळ निष्क्रिय वाचन चालतच नाही, कारण माहितीच्या प्रत्येक छोट्या टप्प्यानंतर विद्यार्थ्याला काहीतरी कृती करावी लागते किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं. म्हणजे त्याला ऍक्टिव्ह राहावंच लागतं. हो, जोपर्यंत तो मेंदू चालवून तिथे सक्रिय सहभाग नोंदवत नाही तोपर्यंत त्याची गाडी पुढे सरकतच नाही. यातून त्याची एकाग्रता टिकून राहते. आणि यानंतर 5वं वैशिष्ट्य म्हणजे मूल्यमापन, ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो. म्हणजे पुन्हा तीच आपली परीक्षा? नाही, ही पारंपरिक परीक्षा नाहीये. हे मूल्यमापन केवळ शेवटी होणाऱ्या एखाद्या मोठ्या परीक्षेवर आधारित नसून संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याच्या कामगिरीवर आधारित असतं. अच्छा, म्हणजे सोबतच चालतंय हे सगळं. हो, तो प्रत्येक टप्प्यावर कसे उत्तर देतोय, कुठे अडखळतोय, यावरून त्याची प्रगती सतत मोजली जाते. हे सगळं ऐकायला खरं सांगू का, खूपच आदर्शवत वाटते. म्हणजे छोटे तुकडे, तात्काळ प्रतिक्रिया, स्वतःच्या गतीने शिकणे आणि सतत सक्रिय राहणे, हे सगळं भारी आहे. पण सिद्धांतात गोष्टी जेवढ्या सोप्या वाटतात ना, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी तेवढीच कठीण असू शकते. मला इथे ना एक छोटीशी शंका आहे. सांगा ना. म्हणजे प्रत्यक्ष वर्गात हे सगळं कसं दिसेल? समजा एखाद्या लहान मुलाला विज्ञानासारखा कठीण विषय शिकवायचा असेल, तर हे स्मॉल स्टेप्स आणि फीडबॅकचं तंत्र खरंच प्रॅक्टिकली काम करेल का? नक्कीच करेल. आणि या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण थेट एका प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊया. आपण प्राथमिक वर्गातील विज्ञानाचं एक उदाहरण घेऊया. चालेल. समजा आपल्याला एका विद्यार्थ्याला प्रकाशसंश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस ही गुंतागुंतीची प्रक्रिया शिकवायची आहे. बापरे, प्रकाशसंश्लेषण. लहान मुलांसाठी हा शब्द उच्चारायलाच किती कठीण आहे. संकल्पना तर दूरचीच गोष्ट. मी स्वतः शाळेत असताना या शब्दाला घाबरायचे. हो, पण ही क्रमणवित अध्यापन पद्धतीच तोच कठीण शब्द कसा फोडून सोपा करते ते बघा. या पद्धतीत संपूर्ण पानाचा धडा विद्यार्थ्यासमोर ठेवण्याऐवजी माहितीला छोट्या चौकटी किंवा फ्रेम्समध्ये विभागलं जातं. अच्छा, फ्रेम्स. हो, आणि सुरुवात होते चौकट 1 ने, म्हणजे फ्रेम 1. यात अतिशय थोडी, अगदी 1-2 ओळींची माहिती दिलेली असते. जसं की वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हणतात. प्रकाशसंश्लेषण म्हणजे वनस्पतींचे अन्न तयार करणे होय.
विद्यार्थ्याने फक्त एवढंच वाचायचं असतं. ओके, फक्त एवढंच. हो, आणि मग लगेच त्याखाली एक प्रश्न आणि रिकामी जागा असते. प्रश्न असा असतो, वनस्पती अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? आणि पुढे रिकामी जागा दिलेली असते. अच्छा, म्हणजे इथे विद्यार्थ्याला आता जो सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे तो आत्ताच वाचलेल्या माहितीवरून विचार करेल. त्याने आत्ताच वाचलंय की अन्न तयार करण्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. बरोबर. म्हणजे तो त्या रिकाम्या जागेत प्रकाश संश्लेषण असा शब्द लिहेल. अगदी बरोबर. आणि त्याने उत्तर लिहिल्यावर त्याला लगेच ती तात्काळ प्रतिक्रिया मिळेल की त्याचं उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आलं की तो लगेच पुढच्या टप्प्याकडे वळेल, म्हणजे चौकट 2 कडे. आता चौकट 2 मध्ये पुढची थोडी माहिती दिलेली असते. ती अशी की प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाश, पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. ओके. विद्यार्थ्याने हे वाचलं की लगेच खाली प्रश्न येतो, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते? कोणत्याही 2 गोष्टी सांगा. आणि पुढे 2 रिकाम्या जागा असतात. म्हणजे आता त्याला आधीची चौकट आणि ही नवीन चौकट दोन्हीची माहिती वापरून उत्तर द्यावं लागेल. बरोबर. तो थोडा विचार करेल आणि सूर्यप्रकाश आणि पाणी किंवा कार्बन डायऑक्साईड अशी 2 उत्तरे तिथे लिहेल. अगदी बरोबर. आणि मग तो चौकट 3 कडे जाईल, जिथे माहिती असेल वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य वापरून हे अन्न तयार करतात. हां. आणि प्रश्न असेल वनस्पतींमधील कोणत्या घटकामुळे प्रकाश संश्लेषण शक्य होते? इथे उत्तर क्लोरोफिल असेल. या उदाहरणातून आपल्याला या पद्धतीचं खरं मेकॅनिझम लक्षात येतं. म्हणजे जोपर्यंत उत्तर बरोबर येत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. अगदी तेच. विद्यार्थी पहिल्या चौकटीचं उत्तर बरोबर दिल्याशिवाय दुसऱ्या चौकटीवर जाऊच शकत नाही. पण मला एक सांगा, जर त्याचं उत्तर चुकलंच तर? समजा दुसऱ्या चौकटीत त्याने सूर्यप्रकाशाऐवजी माती असं काहीतरी लिहिलं तर काय होईल? तर तो पुढे जाऊ शकत नाही. त्याला तिथेच थांबवलं जातं. त्याला पुन्हा तीच चौकट वाचून आपली चूक दुरुस्त करावी लागते. यामुळे कोणताही कच्चा दुवा मागे राहत नाही. अच्छा. पण या सर्वांमधील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ना, तर ती ही आहे की येथे शिक्षक समोर उपस्थित नसतानाही विद्यार्थी स्वतःच ती संकल्पना समजून घेतोय. कोणीही समोर उभा राहून ब्लॅकबोर्डवर भाषण देत नाहीये. हो, हे मी नोटीस केलं. ती माहिती आणि प्रश्नांची रचनाच अशी गुंफलेली आहे की तो स्वतःच्या विचार प्रक्रियेतून एक एक पायरी चढत जातो. माहिती कशी फोडून दिली जातीये हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट झालं मला. एका अर्थाने हे विद्यार्थ्यांसाठी स्वतःचं एक पर्सनल ट्युटर असल्यासारखंच आहे. अगदी तसंच. पण थांबा, इथे मला एक मोठी अडचण दिसतीये. आपण म्हणतोय की विद्यार्थी पहिल्या चौकटीचं उत्तर बरोबर आल्यावरच पुढे जाईल. पण प्रत्येक विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काहींना लगेच समजेल, पण जर एखाद्या विद्यार्थी सारखाच चुकत असेल आणि सर्वांसाठी पुढे जाण्याचा एकच सरळ मार्ग असेल तर तो फ्रस्ट्रेट नाही का होणार? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. फक्त चूक एवढंच सांगितलं जात असेल तर त्याच्यातली शिकण्याची इच्छाच मरून जाईल ना? ही पद्धत खूप कठोर किंवा रिजिड नाहीये का? हाच आक्षेप या पद्धतीच्या उत्क्रांतीमधील सर्वात महत्वाचा टप्पा ठरला. अच्छा. सुरुवातीला जेव्हा ही पद्धत वापरली गेली ना, तेव्हा हीच समस्या समोर आली होती. आणि म्हणूनच या पद्धतीच्या इतिहासात आणि विकासात 2 महत्वाचे प्रकार निर्माण झाले. सर्वांसाठी एकच मार्ग या समस्येतूनच आपल्याला क्रमन्वित अध्यापन पद्धतीच्या 2 वेगळ्या प्रकारांकडे वळावं लागतं. आणि ते 2 प्रकार कोणते? ते 2 प्रकार म्हणजे रेषीय पद्धत आणि शाखीय पद्धत. इंग्रजीत सांगायचं तर लिनियर प्रोग्रामिंग आणि ब्रांचिंग प्रोग्रामिंग. रेषीय आणि शाखीय. हे 2 प्रकार कसे काम करतात नक्की? बघा, आपण आत्तापर्यंत प्रकाश संश्लेषणाचं जे उदाहरण पाहिलं ना, जिथे एक सरळ मार्ग होता, ती म्हणजे B.F. स्किनर यांनी मांडलेली रेषीय पद्धत किंवा लिनियर प्रोग्रामिंग. हां, एका सरळ रेषेत जाणारं. हो, या पद्धतीत सर्व विद्यार्थी एकाच मार्गाने एकामागून एक चौकटी क्रमाने सोडवतात. चौकट 1, मग चौकट 2, मग 3 असा हा सरळ रेषेतील प्रवास असतो. मूलभूत माहिती किंवा पाठांतरासाठी ही पद्धत खूप चांगली आहे. बरोबर. पण तुम्ही मगाशी म्हणालात तसं, जर विद्यार्थी अडकला आणि त्याला ती संकल्पना समजतच नसेल तर तो तिथेच अडकून पडतो. याच समस्येवर उत्तर शोधलं नॉर्मन क्राउडर या विचारवंताने. म्हणजे नॉर्मन क्राउडर यांनी या सरळ रेषेला फाटे फोडले का? अगदी तसंच. नॉर्मन क्राउडर यांनी शाखीय पद्धत म्हणजे ब्रांचिंग प्रोग्रामिंग मांडली. या पद्धतीचं वेगळेपण मानवी विचार प्रक्रियेला अधिक जवळचं आहे. कसं काय? समजा एखाद्या विद्यार्थ्याने एका चौकटीवरील प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं तर स्किनरच्या रेषीय पद्धतीत त्याला फक्त एवढंच सांगितलं जातं की तुझं उत्तर चूक आहे, पुन्हा प्रयत्न कर.
पण क्राउडर यांच्या शाखीय पद्धतीत जर विद्यार्थ्याचं उत्तर चुकीचे असेल तर त्याला पुढे न ढकलता किंवा त्याच जागी न अडकवता सुधारणेसाठी एका वेगळ्या शाखीय चौकटीवर म्हणजे ब्रँचिंग फ्रेमवर पाठवलं जातं. अरे वा, म्हणजे जसं आपण गाडी चालवताना रस्ता चुकलो तर जीपीएस मॅप्स आपल्याला तिथेच न थांबवता लगेच रिकॅल्क्युलेटिंग करून आपल्या चुकीच्या ठिकाणाहून योग्य रस्त्यावर येण्यासाठी एक नवीन मार्ग दाखवतो, तसंच काहीसं ना? हां, दृष्टांत अगदी योग्य आहे. तो मुख्य रस्ता सोडून तुम्हाला एका छोट्या वळणावर नेतो. त्या नवीन शाखीय चौकटीवर विद्यार्थ्याला त्याचं उत्तर का चुकलं याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं जातं. म्हणजे फक्त चूक नाही सांगत, तर का चुकलं हेही सांगतात. होय, त्याला तीच संकल्पना वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या उदाहरणाने समजावून सांगितली जाते आणि मग पुन्हा एक वेगळा प्रश्न विचारला जातो. छान. जेव्हा तो त्या शाखीय चौकटीवर बरोबर उत्तर देतो तेव्हाच त्याला परत मुख्य प्रवाहात किंवा मुख्य रस्त्यावर आणलं जातं. हे खरंच अफलातून आहे. म्हणजे इथे चुका लपवल्या जात नाहीत किंवा चुकांवरून शिक्षा दिली जात नाही, तर चुकांमधून शिकण्याची संधी दिली जातीये. एका अर्थाने ही शाखीय पद्धत विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला कस्टमाइज करतेय. अगदी बरोबर. जो विद्यार्थी हुशार आहे तो मुख्य रस्त्याने सरळ पुढे जाईल आणि जो अडखळेल तो या शाखीय वळणांवरून संकल्पना पक्की करून मगच पुढे येईल. म्हणूनच ही शाखीय पद्धत विशेषतः गणित, विज्ञान आणि भाषा यांसारख्या विषयांसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. कारण या विषयांमध्ये संकल्पना एकमेकांवर अवलंबून असतात. गणितात जर तुम्हाला बेरीजच समजली नाही आणि तुम्ही सरळ पुढे गेलात तर तुम्ही गुणाकार कसा करणार? खरंय. त्यामुळे चुका सुधारून मूळ पाया पक्का करून मगच पुढे जाणे हे या विषयांत अत्यंत आवश्यक असतं. शाखीय पद्धत विद्यार्थ्याची तीच गरज पूर्ण करते. आपण या सखोल चर्चेत ज्या संकल्पनांचा प्रवास पाहिला आहे ना, तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की B.F. स्किनर यांनी 1950च्या दशकात एका सरळ रेषीय मार्गाने ज्ञान देण्याची सुरुवात कशी केली. हो, माहितीचे लहान घटकांमध्ये विभाजन करणे आणि तात्काळ प्रतिक्रिया देणे यामुळे मेंदूवरचा ताण कसा कमी होतो हे आपण पाहिलं. आणि मग पुढे जाऊन नॉर्मन क्राउडर यांनी त्याच शाखीय पद्धतीची भर घालून ते अधिक प्रगत कसं केलं हेही आपण समजून घेतलं. या सगळ्याचा मुख्य गाभा हाच आहे की ज्ञान नुसतं विद्यार्थ्याच्या डोक्यात ओतणे हा शिक्षणाचा उद्देश असूच शकत नाही. त्याला टप्प्याटप्प्याने विचार करायला लावणे महत्वाचे आहे. बरोबर. आणि याची उपयुक्तता आजच्या या माहितीच्या विस्फोटाच्या काळात सर्वात जास्त आहे. कोणत्याही नवीन विषयात शिरताना किंवा इंटरनेटच्या या अभाट जंजाळात हरवून न जाता स्वतःच्या गतीने आणि टप्प्याटप्प्याने शिकण्याची ही पद्धत आपल्याला दिशादर्शक म्हणून काम करते. ही आपल्याला सांगते की घाई करू नका, स्वतःची गती ओळखा आणि एक एक पाऊल पुढे टाका. सुरुवातीला आपण जो धबधब्याचा दृष्टांत पाहिला होता ना, की माहितीचा धबधबा अंगावर कोसळतोय, ही क्रमन्वित अध्यापन पद्धत म्हणजे त्या धबधब्याखाली एक अत्यंत स्मार्ट अशी पाईपलाईन बसवण्यासारखं आहे, जी पाईपलाईन आपल्याला न बुडवता टप्प्याटप्प्याने आपल्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार पाण्याचे थेंब पुरवते. आणि तेही आपण कुठे चुकतोय हे सांगत सांगत आणि आपली चूक सुधारत. अगदीच. पण या चर्चेच्या शेवटीनं मला एक अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतोय. कोणता? आपण आत्ताच बघितलं की दिलेल्या माहितीनुसार या पद्धतीत शिक्षकांशिवाय विद्यार्थी स्वतःच संकल्पना समजून घेतो आणि त्याचं मूल्यमापन हे त्याच्या प्रत्येक कृतीवर आधारित असतं. आता जरा भविष्याचा विचार करा. जर आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजे AIने आणि तंत्रज्ञानाने या शाखीय पद्धतीला भविष्यात आणखी प्रगत केलं, बापरे, जर यंत्रे प्रत्येक विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धत ओळखून त्याला अगदी अचूक अशी स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देऊ लागली, तर भविष्यात पारंपरिक शाळा आणि वर्गात उभे राहून शिकवणारे शिक्षक यांची खरोखरच काही गरज उरेल का? खरंच विचार करण्यासारखं आहे हे. कदाचित भविष्यात शिकवणे म्हणजे टीचिंग ही संकल्पनाच पूर्णपणे संपुष्टात येईल आणि केवळ स्वतः शिकणे म्हणजेच लर्निंग एवढंच शिल्लक राहील. काय वाटतं? हा विचार खरोखरच खूप खोल आणि थोडासा अस्वस्थ करणारा आहे. आपण शिक्षणाच्या एका अत्यंत नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत हे यावरून नक्कीच जाणवते. आणि हाच विचार मनात घेऊन आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. माहितीच्या त्या प्रचंड धबधब्याखाली नुसतं उभं राहून गुदमरायचं की त्यातून योग्य आणि क्रमन्वित पद्धतीने ज्ञान वेचायचं हे शेवटी ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. या माहितीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.